कायझिन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी बाबासाहेब मुजमुले। आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहोत। आज 1 जुलै म्हणजे डॉक्टर्स डे। डॉक्टर योगिता सानप यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅडम, कायझिन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज डॉक्टर्स डे आहे, त्यानिमित्त आपल्याला शुभेच्छा। थँक्यू। त्यांना आपला थोडक्यात परिचय द्यावा। नमस्कार, मी डॉक्टर योगिता भिमराव सानप, BMS MD, अल्टरनेटिव्ह मेडिसिन अल्सो दॅन ह्युमन स्पेशलिस्ट पण आहे। माझं रजिस्ट्रेशन पुणे युनिव्हर्सिटीचं आहे। तसेच माझी प्रॅक्टिस हे संजीवनी हॉस्पिटल जालना इथे झालेली आहे। अंबेजोगाई इथे पण मी थोडीफार प्रॅक्टिस केलेली आहे। जनरल स्पेशलिस्ट म्हणून तर खूपच प्रॅक्टिशनर म्हणून खूप सारा अनुभव आहे। ठीक आहे, थँक्यू। नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे, तर या पावसाळ्यामध्ये नेमके सर्वसामान्यांना किंवा मुलांना कोणत्या प्रकारचे आजार उद्भवतात त्या संदर्भात सांगा। पावसाळ्यामध्ये मोस्ट ऑफ आपल्याला गॅस्ट्रो किंवा अदर आपल्या पाण्यापासून होणारे दूषित वातावरण याचा फरक पडतो। डायरियाचे पेशंट खूप वाढतात। त्याच्यामध्ये आपल्याला उकळून पाणी पिणं खूप गरजेचं असतं। छोट्या छोट्या बेबीजच आपण बघितलं तर बेबींना कसं इन्फेक्शन होतं फास्टमध्ये। न्यूबॉर्न बेबी असतील किंवा मिडल चाइल्ड असेल, त्यांना कसं थोडासा त्रास होतो। वातावरण बदलल्यामुळे सर्दी, खोकला, ताप या थोड्याफार गोष्टी राहतात। त्याच्यामध्ये काळजी घेण्याचं कारण म्हणजे ज्या काही फीडिंग ममाच करतात, म्हणजे दूध पाजतात ममा, त्यांनी काय केलं पाहिजे, थोडंसं गरम पाणी उकळून पिलं पाहिजे। दूषित पाणी नाही पिलं पाहिजे, नळाचं पाणी नाही पिलं पाहिजे, तलावातलं पाणी नाही पिलं पाहिजे। या गोष्टी केल्या पाहिजे केअरिंग मध्ये। आता पावसाळ्यामध्ये साधारणतः त्वचेला इन्फेक्शन संदर्भात काय सांगा? त्या संदर्भात सांगितलं तर मोस्ट ऑफ कुठे होतं, जे फार्मिंग करतात ह्युमन्स त्यांच्यामध्ये, म्हणजे ज्या बायका मोलमजुरी करतात, शेतामध्ये रोजगार वगैरे करतात, जे काँग्रेस गवत असतं किंवा काही घाण असते उचलणारे, किंवा सिटीतल्या लेडीज असतील तर काही धुरामुळे, काही पाण्यामुळे, काही स्किनला बाधा होतो, तर ह्या गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये आता सध्या काय करायचं, पावसाळ्यामध्ये थोडं डेटॉलचा जो वापर आहे पाण्यामध्ये, जेवढं आपल्याला ओले कपडे न वापरता सुकलेले कपडे प्रॉपर उन्हाळ्याचे वगैरे सुकून चांगले म्हणजे स्वच्छ कपडे यूज करायचे। आता लहान मुलांना जास्त प्रमाणात सर्दी, ताप, खोकला हे जणू काही साथ दरवर्षी आपण पाहतो, साथ पसरल्यासारखंच असतं ते, तर त्याबाबत काय सांगाल? कशी पाणी सर्वत्र म्हणजे एकदा पाणी काही एकदम स्वच्छ नसतं कोणतं। काही वेळा प्रवास होतो, प्रवासातल्या म्हणजे आपण बेबीज बघतो, लहान मुलं बघतो, त्यांना कधी इन्फेक्शन, ताप वगैरे होतं। ट्रॅव्हलिंग करणं टाळावं, मोस्ट ऑफ 4 व्हीलरनं जावं, किंवा एक आपले गरीब माणसं असतात किंवा एक मिडल क्लास फॅमिली आपण बघतो, त्यांनी सुद्धा मोस्ट ऑफ कानाला बांधून ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टी कानाला बांधून या 1-2 महिने कानाला बांधायला चांगलं राहील। थंडी वाजू नये त्याच्यासाठी एक साधा सिंपल उपाय म्हणजे कानाला बांधणं, बस, बाकी काहीच नाही। आणि वाफ वारंवार देणं। थोडीशी सर्दी झाली म्हणजे असं नाही की बाबा पुढे होणार नाही, थोडीशी सर्दी, त्याच्यामध्ये कफ, आपण छातीमध्ये कफ भरतो, त्या गोष्टी आपण ऐकलेल्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फक्त वाफ देत राहायचं। बरं, हा आजाराचं मूळ कारण जे असतं ते पाणी, या दिवसामध्ये पाणी दूषित होतं, त्याचं नदी आणि ओढ्या नाल्यांचं हे मिक्स होतं आणि त्या पाण्यामधून जास्त आजार पसरतात। त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? पाणी आपण उकळूनच पिलं पाहिजे, कारण ते जे काय स्वच्छ होतं ते उकळूनच स्वच्छ होत असतं। तुम्ही तलावाचं असो, नदीचं असो किंवा अदर असो, नळाचं म्हटलं, आता नळाचं पाणी जे राहतं ते ब्लिचिंग पावडर मध्ये राहतं, त्याच्यामध्ये थोडंसं उकळून घेतलं की काय असतं, ते जंतू मरून जातात, जे काय बॅक्टेरिया वगैरे असतो तो मरून जातो उकळलं। जेव्हा आपण उकळतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या होत राहतात। म्हणजे पाणी उकळून पिणं गरजेचं खूप योग्य। पावसाळ्यांमध्ये महिलांचे कोणते आजार आहेत किंवा महिलांना कशा प्रकारे या पावसाळ्याचा त्रास होतो? महिलांना मोस्ट ऑफ फंगल इन्फेक्शन हे होत राहतं, जे काय इनर्स पार्ट असतील त्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते जास्त। त्याच्यामुळे काय होतं, त्याला फक्त डेटॉल यूज करणं किंवा स्वच्छ कपडे घालणं, ओला कपडा न वापरता म्हणजे स्वच्छ कपडे घालणं, सुकवलेले, वाळलेले, असं ह्या गोष्टी राहतात। तसंच महिलांना काय होतं, पिरियड्सच्या ह्याच्यामध्ये इचिंग खूप होतं, त्या वातावरण पाण्याचं झाल्यामुळे काय थोडासा इश्यू होतो, पाण्यातच जास्त काम असतं, पाण्यातच काम जास्त असतं, किचकटपणा,
अस्वच्छता वाटू लागतं. त्याच्यामुळे सेफ्टी हम्म. ती यूज करणं, व्यवस्थित क्लीन ठेवणं, ड्राय ठेवणं, सगळ्या गोष्टी हम्म. अशा महिलांच्या गोष्टी राहतात. बरं. की पीसीओडीचा जो महिलांना त्रास होतो तर त्या संदर्भात काय सांगा, काय काळजी घेतली पाहिजे? पीसीओडी हा एक 90% ह्युमन्सला आता सध्या जाणवतो. कॉलेज गर्ल्स असतील, आपल्या ह्युमन्स असतील किंवा बेबीसाठी येणारे काही केसेस असतील. पीसीओडी मुळे काय झालेलं, पिरियड्स रेग्युलर न येणं, त्याच्यासाठी एक सायकल व्यवस्थित ठेवावं लागेल, डाएट व्यवस्थित ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला जो काही फॉलोअप असतो, समजा तुम्ही माझ्याकडे पेशंट आले, ॲज अ मी तुम्हाला टॅबलेट्स दिल्या, तर ते 3 महिन्याचं सायकल किंवा 1 महिन्याचं सायकल तो कम्प्लीट करावा. त्याच्यानंतर जो फेज असतो, डाएटचा असेल, व्यायामाचा असेल, त्याला थोडंफार आपण एक्सरसाइज वगैरे करून घेऊ. ही काळजी घेतली पाहिजे. महिलांनी स्ट्रेस न घेता सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जेवढा तुम्ही स्ट्रेस घ्याल तेवढा आपल्या आरोग्यावर, गर्भपिशवीवरती म्हणजे स्ट्रेस न घेणं, स्ट्रेस, ताण तणाव न घेणं हा महत्वाचा आहे विषय आहे. आणि त्याचबरोबर आहाराकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे. सध्या आपण बघतो सर की एचबी मोस्ट ऑफ महिलांमध्ये रक्त कमी असतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सायकल ठरलेल्या असतात. बरं. म्हणजे आता स्ट्रेसचं कसं नियोजन करावं, काही सांगता येईल का? कसं असतं, स्ट्रेस हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तो विषय येतो आपल्या सायकोलॉजीमध्ये. कोणाला हसबंडचं टेन्शन असतं, कोणाला फॅमिलीचं टेन्शन असतं, कोणाला चाइल्डचं टेन्शन असतं. ह्या गोष्टी मॅनेजमेंट करणं आणि स्वतःला ग्रो करणं, इग्नोर करणं काही गोष्टी, याच्यासाठी एक फेज ठेवा, स्वतःला एक टाइम द्या, स्वतःचं एक शेड्यूल बनवा आणि त्या फेज मध्ये, त्या सायकल मध्ये तुम्ही रुजू करा ते स्वतः. बस, याच्या पुढे आपण एक्स्ट्रा काही सांगू शकत नाही, कारण शेवटी ती मानसिकता. ऍक्च्युली काय होतं सर, भले आपण टॅबलेट्स दिल्या पेशंटला, पण पेशंटची मानसिकता कधी कधी निगेटिव्हिटी मध्ये पण जाते. निगेटिव्हिटी मध्ये गेल्यामुळे काय होतं, पेशंट कितीही तुम्ही टॅबलेट्स दिले तरी ती सायकलच राहते. एका मेंटल पेशंटला जर आपण चांगल्या ब्रेनच्या गोळ्या दिल्या, तर पेशंट जरी थोडाफार 75 आला तरी 25% त्याचा तो लो कॉस्ट चालूच असतो. कधी कधी ते म्हणतो ना आपण, शरीर पेशंट असतं, दॅट्स द पॉइंट. डॉक्टर्स डे निमित्त आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.